राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची व अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली असून आता पीएम किसान योजना व नमो शेतकरी योजनेची हप्त्याला वितरणाला सुरुवात देखील झाली असून आता बऱ्यापैकी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या ठिकाणी आजपासून पैसे या ठिकाणी जमा होणार आहे। जर तुम्ही या पात्रता ठरत असाल, जर तुम्ही हे दोन्ही अटी पूर्ण केल्या आणि तुम्ही जर या 15 जिल्ह्यामध्ये राहत असाल तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली असून आता तुमच्या खात्यामध्ये थेट 2 योजनेची रक्कम या ठिकाणी जमा केली जाणार असून तुमच्या खात्यामध्ये आता थेट रक्कमीचा भर या ठिकाणी पडणार आहे। जर तुम्ही हे 2 कामे पूर्ण केली, जर तुम्ही ही 2 अटी पूर्ण केली तर तुमच्या पण खात्यामध्ये पीएम किसान योजनेचा हप्ता या ठिकाणी वाटपाला आजपासून या ठिकाणी चालू करून तुमच्या खात्यामध्ये आज दुपारपर्यंत जमा होऊन जाईल। फक्त तुम्हाला या 2 अटी पूर्ण करणं गरजेचे आहे आणि तुम्ही या 16 जिल्ह्यातील शेतकरी असणं आवश्यक आहे। तर चला बघूया काय आलेलं आहे, जी आर मध्ये काय सांगण्यात आलेलं आहे, संपूर्ण माहिती बघू। फक्त व्हिडिओ पूर्ण बघा। जे शेतकरी या YouTube चॅनलवर नवीन आलेला असेल त्यांनी लगेच या YouTube चॅनलला सबस्क्राइब करून टाकावे आणि कमेंटमध्ये त्यांच्या जिल्ह्याचे नाव नक्की कळवा। तर चला करूया व्हिडिओला सुरुवात। पीएम किसान योजनेचा व नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याला झाली सुरुवात। आजपासून या शेतकऱ्यांना 2 हप्ते एकत्र दिले जाणार आहे, पण यासाठी काही अटी आहेत। जर तुम्ही या अटीमध्ये बसत असाल तरच तुम्हाला 2 योजनेची रक्कम या ठिकाणी एकत्रपणे तुमच्या खात्यामध्ये दिली जाणार आहे। तर चला बघूया कोणत्या आहेत त्या 2 अटी। ज्या 2 अटी जर तुम्ही पूर्णपणे या ठिकाणी त्या 2 अटीमध्ये बसला तरच तुम्हाला या ठिकाणी पैसा मिळेल, नसता तुम्हाला पैसा या ठिकाणी मिळणार नाही। जर तुम्ही या 2 अटीमध्ये बसला नाही तर तुम्हाला या 2 अटी पूर्ण कराव्या लागणार। जर तुम्ही त्या केल्या नाही तर तुम्हाला 1 रुपया दिले जाणार नाही। त्यामुळे या 2 अटी पूर्णपणे बघून घ्या आणि जर तुम्ही या 2 अटीमध्ये पूर्ण पात्र नसाल तर या 2 अटी 2 दिवसाच्या आत कंप्लीट करून घ्याव्या। खूप सोप्या अटी आहे आणि या सोप्या आहे पण या महत्त्वाच्या पण तितक्याच आहे। जर तुमच्या या अटी पूर्ण नसतील तर लवकरात लवकर पूर्ण करून घ्या। तर चला बघूया जी.आर. मध्ये काय सांगण्यात आलेलं आहे। जी.आर. काय आलेला आहे, जर शेतकऱ्यांनी हे 2 काम केले नाही, या 2 अटी पूर्ण केले नाही तर त्यांना पैसा देण्यात येणार नाही असं जी.आर. मध्ये उल्लेख या ठिकाणी आला असून आता फक्त पात्र शेतकऱ्यांनाच दिले जाणार आहे। तर चला बघूया कोणते आहेत ते जिल्हे ज्या जिल्ह्यामध्ये आजपासून हप्ता वितरणाला सुरुवात होणार आहे। 11:45 राज्यभरातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या ठिकाणी रक्कम जमा व्हायला सुरुवात होईल। फक्त पहिल्या टप्प्यामध्ये या 16 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या ठिकाणी पैसा मिळणार आहे, बाकीच्या पूर्णपणे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मिळणार। जर तुमच्या जिल्ह्याचं नाव या 16 जिल्ह्याच्या यादीमध्ये आलं तर तुम्हाला आज 11:45 तुमच्या खात्यामध्ये रक्कम जमा दिसेल, पण त्यापूर्वी तुम्हाला या 2 अटी पूर्ण करणं आवश्यक आहे। जर तुम्ही या 2 अटी पूर्ण केल्या नाही, या 2 अटी जर तुम्ही अधुऱ्या ठेवल्या आणि या 2 अटीकडे बघून दुर्लक्ष जर तुम्ही केलं तर तुम्हाला आज दुपारनंतर पैसा मिळणार नाही। तर तुम्हाला पैसा कधी मिळणार, जर तुम्ही या 2 अटी पूर्ण केल्या तरच तुम्हाला पैसा मिळणार, कारण की आता जी.आर. मध्ये असा उल्लेख या ठिकाणी करण्यात आला असून आता पीएम किसान योजना व नमो शेतकरी योजना या ठिकाणी वाटपाला चालू झालेली आहे। पण जर ज्या शेतकऱ्यांच्या या 2 अटी पूर्ण नसतील त्या शेतकऱ्यांना पैसा दिला जाणार नाही, त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसा टाकला जाणार नाही। तर चला बघूया कोणत्या आहेत त्या 2 अटी, पण त्यापूर्वी आपण त्या 16 जिल्ह्याची यादी बघू। ज्या 16 जिल्ह्यामध्ये आज 12:45 या 16 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रक्कम जमा होण्यास सुरुवात होईल। जर तुम्ही पण या 16 जिल्ह्यातील शेतकरी असाल, जर तुम्ही पण या 16 जिल्ह्यामध्ये राहत असाल आणि तुम्ही पण या 16 जिल्ह्यातील राहून शेती करत असाल, तुमचा पण जिल्ह्यामध्ये या जिल्ह्याचा या ठिकाणी उल्लेख असेल, तुमची पण शेती या 16 जिल्ह्याच्या यादीमध्ये येत असेल तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली असून आता तुम्हाला पण खूप मोठा आर्थिक दिलासा या ठिकाणी देण्याचं काम राज्य सरकारने व केंद्र सरकारने केलं असून आता राज्य सरकारची योजना व केंद्र सरकारची योजना अशा 2 योजना तुमच्या खात्यामध्ये या ठिकाणी पडणार। पीएम किसान योजना म्हणजेच केंद्र सरकारची योजना, याचे तुम्हाला 2,000 रुपये दिले जाणार व पीएम किसान योजनेचे तुम्हाला हे 2,000 रुपये दिले जाणार, ते पण तुमच्या बँक खात्यामध्ये डीबीटी मार्फत। व नमो शेतकरी योजना राज्य सरकारची जी योजना आहे नमो शेतकरी योजना, हिचे 2,000 रुपये असे तुमच्या खात्यामध्ये 4,000 रुपये आज 12:45 या ठिकाणी तुमच्या खात्यामध्ये तुम्हाला जमा दिसेल। जर तुम्ही या 2 अटी पूर्ण केल्या तरच तुम्हाला ते दिसेल आणि जर तुम्ही या 16 जिल्ह्याच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचा उल्लेख असेल किंवा तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तरच तुम्हाला या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून फायदा मिळेल आणि तुम्हाला पण ही यादी बघायला मिळेल। तर चला बघूया कोणती आहे ती यादी ज्या यादीमध्ये पूर्णपणे आज जी.आर. मध्ये आलं असून आता या 16 जिल्ह्यातील शेतकऱ्यांनाच आता पैसा रक्कम या ठिकाणी दिली जाणार आहे। आता यामध्ये पहिला जिल्हा असणार आहे तुमचा जालना जिल्हा। जर तुम्ही जालना जिल्ह्यामध्ये राहून शेती करत असाल, जालना जिल्हा जर तुमचा असेल तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी आली असून आता जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण थेट रक्कम जमा केली जाणार 4,000 रुपये जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण मिळणार। दुसरा जिल्हा असणार आहे बीड जिल्हा। जर तुम्ही बीड जिल्ह्यामध्ये राहत असाल, बीड जिल्ह्यामध्ये राहून शेती करत असाल तर तुमच्यासाठी पण एकत्रित या ठिकाणी 2 योजनेची रक्कम या ठिकाणी जमा केली जाणार आहे। 12च्या नंतर तुमच्या खात्यामध्ये पण रक्कम जमा होण्यास सुरू
सुरुवात होईल. फक्त तुम्हाला या 2 अटी पूर्ण कराव्या लागेल. जर तुमच्या त्या 2 अटी पूर्ण असेल तर तुम्हाला पण दुपारनंतर तुमच्या खात्यामध्ये रक्कम जमा दिसेल. तर समोरचा जिल्हा असणार आहे तुमचा नांदेड. नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण मोठा दिलासा. जर तुम्ही नांदेड जिल्ह्यामध्ये राहत असाल तर तुम्हाला पण PM किसान योजना व नमो शेतकरी योजनेचा लाभ या ठिकाणी मिळणार आहे आणि लवकरच तुमच्या खात्यामध्ये रक्कम जमा होणार आहे. जर तुम्ही परभणी जिल्ह्यामध्ये राहत असाल तर परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण आता 4,000 रुपये थेट रक्कम या ठिकाणी दिली जाणार आहे. जर तुम्ही परभणी जिल्ह्यामध्ये राहून शेती करत असाल तर तुमच्यासाठी पण मोठा आर्थिक दिलासा या ठिकाणी देण्याचं काम राज्य सरकारने व केंद्र सरकारने केलं असून आता तुमच्या खात्यामध्ये थेट 4,000 रुपये जमा होणार. जर तुम्ही नाशिक जिल्ह्यामध्ये राहत असाल, नाशिक जिल्ह्यामध्ये राहून जर तुम्ही शेती करत असाल तर तुम्हाला पण या ठिकाणी तुमच्या जिल्ह्याचं नाव सुद्धा आलं असून आता तुम्हाला पण मोठा दिलासा देण्याचं काम या ठिकाणी केलं आहे. आता समोरचा जिल्हा असणार आहे तुमचा परभणी. परभणीच्या नंतर तुमचा जिल्हा असणार आहे धाराशिव. धाराशिव जिल्हा जर तुमचा असेल, धाराशिव जिल्ह्यामध्ये राहून जर तुम्ही शेती करत असाल तर तुम्हाला पण रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमा करता येणार आहे. जर तुम्ही हे 2 अटी पूर्ण केल्या तर तुमच्या खात्यामध्ये पैसे यायला सुरुवात होईल. तुमच्या खात्यामध्ये आज दुपारनंतर पैसा वितरित या ठिकाणी होईल. तर चला समोरचा जिल्हा बघू. समोरचा जिल्हा असणार आहे तुमचा जालना जिल्हा. जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण मोठा आर्थिक दिलासा. जर तुमचा जिल्हा असेल धाराशिव, धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना, जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना, परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना व छत्तीसगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना, पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना, जर तुमचा पुणे जिल्हा असेल, पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण मोठा आर्थिक दिलासा. आता पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा पण पैसे येण्याचा मार्ग मोकळा झाला असून त्यांच्या खात्यामध्ये निधी हस्तांतरणाला सुरुवात देखील केली जाणार आहे. जर तुमचं या 3 पैकी एका जरी बँक खात्यामध्ये अकाउंट असेल तर तुमच्या खात्यामध्ये अति फास्ट या ठिकाणी पैसे येईल. जर तुमचं खातं या 3 पैकी कोणत्याही बँकेत असेल तर तुम्हाला पण मोठी दिलासादायक बातमी समोर आली असून आता तुमच्या खात्यामध्ये पण थेट रक्कम या ठिकाणी जमा होईल. जसं राज्य सरकार व केंद्र सरकार DBTचं बटन दाबेल तसा तुमच्या खात्यामध्ये पैसा जमा होईल. जर तुमचं अकाउंट या 3 बँकेमध्ये असेल तर तुम्हाला मोठा दिलासा मिळणार, कारण की आता तुमच्या पण बँक खात्यामध्ये खूप फास्ट पैसा पडणार. पण त्यापूर्वी जर तुमच्या या अटी पूर्ण नसतील, या अटी जर तुमच्या अर्धवट असतील तर त्या लवकरात लवकर पूर्ण करून घ्या आणि तुम्ही यास पात्र ठरा. कारण की आता GR मध्ये असा उल्लेख आलेला आहे, ज्या शेतकऱ्यांच्या या 2 अटी पूर्ण नसतील, ज्या शेतकऱ्यांकडे हे 2 कागदपत्रे नसतील तर त्या शेतकऱ्यांना या ठिकाणी पैसा दिला जाणार नाही. त्यांना रकमेस या ठिकाणी अडचण निर्माण होऊ शकते. त्यांच्या खात्यामध्ये पैसा जमा होण्यास अडचण, बाधा निर्माण सुद्धा होऊ शकते. जर तुम्हाला पण तुमचे पैसे येण्यास बाधा निर्माण करून घ्यायची नसेल तर हे 2 काम पूर्णपणे करून घ्या, जेणेकरून तुम्हाला पैसा डायरेक्ट DBT मार्फत तुमच्या खात्यामध्ये पैसा रक्कम जमा होईल. तर चला बघूया कोणते आहेत ते 2 काम. पण आता जर तुमच्या डोक्यामध्ये असा प्रश्न असेल की हे जे मी 16 जिल्हे सांगितले, या 16 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आज आणि उद्या 2 दिवसामध्ये रक्कम त्यांच्या खात्यामध्ये जमा होईल, पण तुमच्या डोक्यामध्ये असा प्रश्न असेल की या 16 जिल्ह्याच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचा उल्लेख आहे की नाही आहे, तुमचा जिल्हा या 16 जिल्ह्याच्या यादीमध्ये येतो का नाही येतो, असा प्रश्न तुमच्या डोक्यामध्ये असेल तर नक्की कमेंट करा तुमचा जिल्हा कोणता आहे. त्या कमेंटच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला कळवू की तुम्हाला पैसा आज आणि उद्या या 2 दिवसात येणार की तुम्हाला प्रतीक्षा करावी लागणार, दुसऱ्या टप्प्यामध्ये तुम्हाला पैसा मिळणार. सविस्तर माहिती तुम्हाला कमेंटमध्ये पुरवलं जाईल. जर तुमच्या डोक्यामध्ये असा प्रश्न असेल की तुम्हाला पैसा आता मिळणार आहे की नाही मिळणार, या पहिल्या टप्प्यामध्ये या 16 जिल्ह्याच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आहे की नाही आहे असा प्रश्न असेल तर कमेंट नक्की करा. कमेंटच्या माध्यमातून तुम्हाला तुमचं उत्तर या ठिकाणी दिलं जाईल. तर चला बघूया कोणते आहेत ते 2 कामं व कोणते आहेत ते 3 बँक खाते. जे 3 बँक खाते जर तुमचे असेल आणि तुमचे जर या 3 बँकेमध्ये अकाउंट असेल तर तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी समोर आली असून आता तुमच्या खात्यामध्ये थेट रक्कम लवकर फास्ट या ठिकाणी पैसा जमा होईल. त्यापूर्वी आपण ते 2 कामे बघून घेऊ, 2 अटी बघून घेऊ. जर त्या अटी तुम्ही केलेल्या नसेल तर तुम्हाला तर निर्माण होऊ शकते, तुमचा पैसा येण्यास अडथळा सुद्धा निर्माण होऊ शकतो. तर चला बघूया कोणते आहेत ते 2 कामे. ते 2 कामे असणार आहे, जर तुम्ही फार्मर ID क्रिएट केलेली नसेल तर लवकरात लवकर फार्मर ID क्रिएट करून घ्या, जेणेकरून तुमचा पैसा येण्याचा मार्ग मोकळा होईल आणि तुमच्या खात्यामध्ये लवकरात लवकर पैसा या ठिकाणी प्राप्त होईल. जर तुमची फार्मर ID क्रिएट केलेली नसेल तर लवकरात लवकर तुमची फार्मर ID बनवून घ्या, तुमच्या खात्यामध्ये पैसा लवकरात लवकर पडून जाईल. तर चला समोरचं एक काम असणार आहे, तुमचं आधार अपडेट नसेल तर लवकरात लवकर आधार अपडेट करून घ्या, जेणेकरून तुम्हाला पण पैसा प्राप्त होण्यास कोणतीही बाधा निर्माण होणार नाही. तर चला बघूया कोणते आहेत ते 3 बँक खाते. ज्या 3 अकाउंटमध्ये जर तुमचं 3 पैकी एकाही अकाउंटमध्ये खातं असेल तर तुम्हाला पण खूप फास्ट तुमच्या खात्यामध्ये पैसा जमा करून घेता येणार आहे. जर या 3 पैकी कोणतंही तुमचं एक अकाउंट असेल तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली असून आता तुमच्या खात्यामध्ये खूप फास्ट पैसा जमा होईल. त्यामुळे जर तुमचं अकाउंट या 3 पैकी एक जरी असेल तर तुम्हाला आनंद होईल. तर यामध्ये पहिली बँक असणार आहे पोस्ट बँक.
जर तुमची पोस्ट बँक असेल तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली असून आता पोस्ट बँकेमध्ये पण खूप फास्ट पैसा जमा होतो. जर तुमची पोस्ट बँक असेल तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली. जर तुमची बँक ऑफ महाराष्ट्र असेल, बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये तुमचं बँक अकाउंट असेल तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली असून तुमच्या खात्यामध्ये लवकरच पैसे जमा होईल. कारण की आता बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये पण पैसा खूप फास्ट वितरित होतो. आता तिसरी आणि शेवटची म्हणजे असणार आहे बँक तुमची बँक ऑफ बडोदा. बँक ऑफ बडोदा जर तुमची असेल तर तुमच्यासाठी पण मोठी आनंदाची बातमी आली असून आता पीएम किसान योजनेचा व नमो शेतकरी योजनेचा हप्ता बँक ऑफ बडोदामध्ये पण खूप फास्ट या ठिकाणी वितरित केला जाईल. त्यामुळे चिंता काय करू नका. जर तुम्ही त्या 2 अटी पूर्ण केलेल्या नसेल तर लवकरात लवकर त्या 2 अटी पूर्ण करा. तर चला, व्हिडिओ कसा वाटला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया